बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी तमाशा. प्रकरण 20. बानू माणिकच्या पाठीमागनं गेटवे ऑफ इंडियाच्या आतनं चालत होती. वर छत खूपच उंच होतं. तेथे कबूतर जागजागी कोपरे धरून बसलेली दिसत होती. तर खाली लादीवर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक बसले होते. त्यातही तरा होत्या. जो तो आपली बायका मुलं घेऊन बसला होता. काहीने आपलं खाद्यपदार्थ वाढलं होतं. गेटमधनं ते समोरच्या कठड्याकडे आले. हातात लांब बांबूच्या टोकांना लावलेल्या लोखंडी आकडीची कठड्यांना तरफ लावून लॉन्चमध्ये ते नीट लावत होते. लॉन्चमध्ये बसणारी माणसे रांगेने उभी होती. दूरवर पसरलेला समुद्र, त्यावर बसणारे ते समुद्र पक्षी. माणिक, मुंबईतल्या माणसांना आंघोळी करायला समुद्र किती चांगला ना. बानू, तुला आंघोळी बिगार काय सुचत नाही काय? मगाशी बी आंघोळीचं बोललीस, आत्ता बी बोललीस होय ना. चंद्रमणीच्या त्या बाथरूममधली आंघोळ कशी वाटते? गरम थंड पाणी, पावसात न्याल्यागत आंघोळ. तुम्हा पुरुषांना बरं आहे, डोक्यावरनं पाणी रोजच्याला घेताय. आम्हा बायकांना रोज डोक्यावरनं कुठं पाणी घेतायत. समोरचा समुद्र पाहिल्यावर बानूनी माणिक मागं वळले. ताजमहल हॉटेल आणि ताज इंटरनॅशनल हॉटेल एकमेकांच्या मांडीला मांडी देऊन बसली होती. हॉटेल एकच, पण नावे धंद्यासाठी सारं. ही समोर काय? ही हॉटेल आहेत. काय? बाणून तोंडात बोट घातलं. वय, तिथं आपल्यासारख्यांना आत घेत नाहीत. म्हणजे आपण गरीब माणसं. म्हणजे आपण नुसतं या हॉटेलाक लांबनं पाहायचं? वय, आपण कधी जाणार या हॉटेलात? सिनेमात चांगला पैसा मिळाल्या मग तर जाऊया का नाही? जाऊ की. पैसा असल्यावर माणूस दुनियात जातो. पैसा पाहिजे, पैशाशिवाय काय नाही. म्हणजे पैका कमवायला पाहिजे आपण. म्हणजे आकाशीचा चांद बी आपल्या हाती येईल. कसं? दोघे तसेच पुढे आले. दोघांनी लांबनं ताज इंटरनॅशनल हॉटेल पुढील गर्दीत पाहिली. सारी गर्दी शिस्तबद्ध होती. बाहेर चांगल्या पांढऱ्या गणवेशातला सरदारच्या हातात शिट्टी घेऊन ती वाजवत होता आणि हॉटेलात येणाऱ्या पाहुण्यांची गाडी नीट रांगेत लावायला सांगत होता. गाडी थांबताच मागचं दार उघडून पाहुण्यांना उतरून घेत होता. मग गाडी पुढे जात होती. हॉटेलातनं बाहेर पडणाऱ्या पाहुण्यांची गाडी तो शिट्टी वाजवून पुढे घेत होता. दार उघडून पाहुण्यांना बसवत होता. गाडी मग जात होती. त्याचं एवढं एकच काम होतं. शिवाय पाहुण्यांचे सामान नेणारे हमाल आलेच. ते पण गणवेशात होते. गणवेशही पांढरा, पण रुबाबदार. ते सारे सुशिक्षित. स्टेशन एस टी स्टँडवरचे ते गबाळ ग्रंथी, आरडाओरडा करणारे हमाल असे ते वाटत नव्हते. त्यात ते किती देखणे वाटत होते. इथे हमालसुद्धा निवडून घेतात. नाहीतर एस टी स्टँड, रेल्वे प्लॅटफॉर्मवर सारे व्यसनी, बिड्या ओढणारे, पान खाऊन पिचकाऱ्या मारणारे, प्रवाशांशी भांडणारे, वेळ मिळाला सामान मारणारे, फसवणूक करणारे, मारहाणीची भाषा करणारे. हॉटेलातनं बाहेर पडणाऱ्या गोऱ्यापान बायका, त्यांचे ते कपडे पाहून बानूलाही त्यांचा मोह पडला. त्याचे ते सुळसुळीत कपडे, शर्ट, स्कर्ट्स, साड्या, पंजाबी ड्रेस, शर्ट, पॅन्ट, सारे प्रकार त्यात. बानू, चल आपण हॉटेलात जाऊ. ह्या हॉटेलात? का? आपले कपडे का वाईट आहेत? आपले कपडे मस्त चांगले आहेत. माझ्या अंगावर नवी शर्ट पॅन्ट, तुझ्या अंगावर गोल साडीनं ब्लाऊज, तुझे चोळी लुगडं गेलं. होय, आत्ता काय चोळीची गाठ सुटायची नाही. ती हसत बोलली. तो ऐकलं न तो गप्प बसला. माणिक,
तुला मी बोलले वाईट लागलं असेल नाही? तू काय वाईट बोललीस? चांगलं बोललीस. तुला अपमान वाटत असेल. अपमान? कसला? तू लग्नाची गोष्ट काढतोस मधनं. मला तुझं मन कळतं, पर कोण तुझ्याशी लगीन करील? तू तर खंडोबाची. काय म्हणतोस माणिक? हो, तुझ्याशी मी लगीन तर करू शकणार नाही. आणि जरी ते लगीन झालं समजा तर पुढं काय? समाजात मान काय राहील? बानू, समाजाचा विचार मी करत नाही. विचार करायचा असता तर मी चिनकीला नाशिकला ठेवलंच नसतं. आत्ता तिची खबरबात काय? तुझ्यासाठी मी तिला सोडली ना. बानूला त्या दोघांच्या ताटातुटीची प्रखर जाणीव झाली. माणिक, खरं आहे ते. तो तिला माझ्यासाठी सोडलं. मला घेऊन तू चंद्रमणी का आलास? मला सिनेमात काम मिळावं म्हणून. बानू, बास. महाकाम संपलं आता. तुझं नशीब आणि तू आता. म्हणजे तू मला सोडून जाणार? सोडणार नाही, पण तुझ्यावर अधिकार गाजवणार नाही. पण इथल्या लोकांच्या दृष्टीनं तू माझा नवरा. मी ते सांगूनच टाकतो. काय ते? तू मुरळी आहेस म्हणून. नको माणिक, मा खरं रूप सांगू नकोस. तुला माझी शपथ आहे. राहिलं नाही सांगणार. आपण काहीतरी खाऊ. लय भूक लागली. माणिकनं रिगल टॉकीच्या पुढच्या रोडनं नेलं. हॉटेल चांगलं ए ग्रेड होतं. तिथे माणिकराजनं पंजाबी खाणं मागवलं. त्या चपात्या, आलू मटर. बानूला ते साधं जेवण चांगलंच टेस्टदार वाटलं. राईस खातानाही तो तिला फारच चांगला वाटला. आपल्या देशावर इतके धान्य पिकतं, गहू, बटाटे, तांदूळ, सार. पण तेथील कष्टकरी लोकांना त्यापासून चांगले पदार्थ तयार करून खाता येत नाहीत. ते नुसते कष्ट करतात, पण त्यांना चांगलं खाता येत नाही. त्या धान्याचा त्यांना योग्य मोबदलाही मिळत नाही. पण येथील हॉटेलवाले. बानू, आज संध्याकाळी महासिनेमा मिनी थिएटरमध्ये बघायचं आहे. बघूया, नाव मिळतं का? होय. तिथं अमृतराव सोलापुरे पण येणार आहे. तिथंच मग आपल्या सिनेमाची कथा सांगणार आहे. आपल्या नया सिनेमाचं पुढं काय ते पण सांगणार आहे. वाह. दोघांची जेवणं झाली होती. बेसिनमध्ये हात धुवून तोंड पुसून माणिकनं बिल पेड केलं. दारावरच्या लाल डगल्यातल्या नोकरानं दार उघडलं. दोघं बाहेर आले. आता राजकमल स्टुडिओत जाऊ. बाकीची मुंबई उद्या पाहू. टॅक्सी करून ते दोघे तसेच सरळ जायला निघाले. टॅक्सीत आरामात बसून गप्पा टप्पा चालल्या होत्या. त्यात त्यांचं भविष्य होतं. पुढं काय करायचं हा विचार होता. गाडी राजकमल स्टुडिओ बाहेर थांबली. तो गेटच्या आत गडबड दिसली. सारी धावपळ उडाली होती. लोकांचे चेहरे भीतीनं ग्रासलेले दिसले. माणिक न बानू आत जायला लागले. तो वॉचमॅन बोलला, अंदर जाके कुछ फायदा नहीं. काय झालं? चंद्रमणी साहब, ॲक्सिडेंट हुआ. वे त्याला बोलता आलं नाही. काय? माणिक हे डोळेच फिरले. हांजी, वॉचमन दुःखी आवाजात बोलला. समोरनं अमृतराव सोलापूर येत होते. अमृतराव काय झालं हे? अमृतराव सोलापुराने आपल्या कोटाच्या खिशातनं रुमाल काढला. त्यानं नाक शिकरत तो बोलले, चंद्रमणींना अपघात, त्यांचा घात झाला. म्हणजे? मगाशी लंच होऊन येत होते तर त्यांच्या गाडीला MD कॉलेजजवळ एका लॉरीनं ठोकलं. गाडीची नुकसान तर झालीच, पण ते जबर जखमी झाले. अशी आत्ताच बातमी आली आहे महात्मा गांधी हॉस्पिटलमधनं. बापरे. बानूनं आपल्या कानावरच हात ठेवले. तेव्हा सारी गडबड उडाली. शूटिंगचे सारे कलाकार स्टुडिओतच बसलेत. मी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. मग आम्हाला बी येऊ द्या, बानू बोलली. अमृतराव सोलापुरे आपली गाडी न घेताच निघाले होते. महात्मा गांधी हॉस्पिटलजवळ गर्दी होणार, चंद्रमणीची स्थिती पाहायला लोक येणार हे त्याचं गणित होतं.
त्यामुळं तिथे गाडी नेऊन उपयोग नव्हता. राजकमलमध्ये गाडी सुरक्षित जागी ठेवणंच योग्य होतं. ते तिघे महात्मा गांधी हॉस्पिटलजवळ आले तेव्हा एका पॉश गाडीतनं बॉबकट केलेली न डोळ्याला गॉगल चढवलेली एक गौर काय प्रौढ स्त्री खाली उतरली. तिच्या ओठाला लिपस्टिक होतं, कपाळाला कुंकू होतं. माणिकराज, ही पाहिलीस? चंद्रमणीची पत्नी सरला देवी. सरला देवी? पण त्यांनी... बस, आता चंद्रमणीच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलू नको. त्यांचं काहीही झालं तरी ते मोठे लोक, त्यात बडे कलाकार. बड्या कलाकारांचं लाईफ असंच असतं. अमृतराव सोलापुरे, माणिक आणि बानू हॉस्पिटलच्या आवारात आले तर गर्दी जमायला सुरुवात झाली होती. खाली पोलीस बंदोबस्त होता. त्यांनी लोकांना हॉस्पिटलच्या बाहेर हाकलायला सुरुवात केली होती. त्या तिघांजवळ एक पोलीस इन्स्पेक्टर आला आणि हात जोडून म्हणाला, प्लीज प्लीज बाहेर चला. पण साहेब, आम्ही चंद्रमणींचे रिलेटिव्ज आहोत. ह्या त्यांच्या भगिनी आणि हे माणिकराज त्यांचे बंधू आणि मी त्यांचा प्रोड्युसर. पण आम्हाला डीन साहेबांनी सूचना दिली आहे, कोणालाही आत सोडू नका. चंद्रमणींचं भारी ऑपरेशन चाललं आहे. अमृतराव सोलापुरेंनी महात्मा गांधी हॉस्पिटलकडे पाहिलं. कामगार एरियातलं कामगारांचं ते हॉस्पिटल. केवळ हॉस्पिटलला जवळ तो भीषण अपघात झाला म्हणून चंद्रमणीसारख्या बड्या कलाकाराला तिथे आणण्यात आलं, कारण अपघातच भयानक होता. बड्या दवाखान्यात हलवण्यासारखी कंडिशन नव्हती. प्रथम त्यांना वैद्यकीय मदत मिळणं कठीण होतं, म्हणून तर त्यांना लगेच तिथे आणण्यात आलं होतं. अमृतराव, बानू, माणिकला इन्स्पेक्टरनं सोडलं. चंद्रमणीच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी मग लगेच पसरली. मुंबईत असलेल्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही. सरला देवीचं चंद्रमणीशी पटत नव्हतं, तरी तिला कॉन्टॅक्ट करून लगेच बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या जवळच्या माणसाला तसं कळवणं महत्त्वाचं होतं. चंद्रमणीची चौकशी करण्यासाठी मुंबईत राहणारे मग कितीतरी बडे कलाकार हॉस्पिटलकडे आले होते आणि त्या कलाकारांना बघण्यासाठी बाकीचे लोक गर्दी करायला आले होते. पोलीस इन्स्पेक्टरने आणखी पोलीस बंदोबस्त मागवला होता. हॉस्पिटलच्या आवारात वायरलेस गाडी खडी होती. लाठीधारी पोलीस उभे होते. हवालदार, लॉरीवाला पकडला? एक सिने शौकीन म्हणाला. त्याची गाडी पकडली? दुसरा बोलला. का डोकं खाता? जा जा तुम्ही. हवालदारनं काठी पकडली आणि स्टाईलनं एक खाली आदळली. अहो हवालदार, तो लॉरीवाला ड्रायव्हर पकडला का? एक रिपोर्टर बोलला. त्याचीही गाडी पकडली आहे. हवालदार कॉलर चाचपत बोलला. आणि ड्रायव्हर? रिपोर्टरने कागद पेन्सिल सावरली. तो अंधाराचा फायदा घेऊन पळाला. हवालदार नेहमीचं बोलला. अंधाराचा फायदा म्हणजे? अपघात रात्री झाला की दिवसा? रिपोर्टरने आपल्या केसांची झुडपं खाजवली. म्हणजे ते पळाले. पाहिजे ते उजेडाचा फायदा घेऊन पळाले, ते लिवा तुमच्या पेपराला. ड्रायव्हर पळाला ही गोष्ट खरी, पळताना मात्र त्याने गाडी पळवली नाही ही समाधानाची गोष्ट. रिपोर्टरला हसावे की रडावे कळेना. तो सरळ आपला कॅमेरा आणि कागद पेन्सिल सावरत वायरलेस गाडीजवळ उभ्या असणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरजवळ गेला. त्याला खरी माहिती तोच देऊ शकणार होता. अमृतराव सोलापुरे, बानू आणि माणिक इमर्जन्सी वॉर्डजवळ आले. त्यांनी तिथे नर्सजवळ चौकशी केली तर चंद्रमणीला स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आल्याचं कळलं. तिथेच बड्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये सरला देवी डोक्याला हात लावून बसली होती. डोळ्यांचा गॉगल काढायला ती तयार नव्हती. तुम्ही लोक बाहेर चला. इमर्जन्सी वॉर्ड प्रमुख डॉक्टर तिथे सिरियस बोलले. अमृतराव सोलापुरे, बानू आणि माणिकने एकमेकांकडे पाहिलं. काय करता अमृतराव? थांबा, अमृतराव बोलले. डॉक्टर, आम्हाला चंद्रमणींची प्रकृती बघता येईल? सोलापुरे बोलले. चंद्रमणींची कंडिशन सिरियस आहे. त्यांना येथून जसलोक हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, कारण त्यांना हवी असलेली यंत्रणा तेथे सज्ज आहे. त्यांच्या पत्नीने जसलोकमध्ये त्यांना हलवा म्हणून विनंती केली आहे. आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत. थोड्याच वेळात येथून ॲम्ब्युलन्स गाडी जाईल. गाडीत चंद्रमणी, त्यांची पत्नी आणि डॉक्टर नर्स असतील. तुम्ही येथे गर्दी करू नका. प्लीज गो.
माणिकराज, सरलादेवी येथे हजर आहेत म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे सर्व काही डॉक्टर करणार. सरलादेवी येथे असल्यानं ते आपलं कोणाचंही ऐकणार नाहीत. त्यांचे नियम फार कडक आहेत. त्या कोणालाही दयामाया दाखवत नाहीत. त्या कोणाचाही अपमान करतात. फारच स्ट्रिक्ट आहे त्यांचा स्वभाव. अमृतराव सोलापुरे, माणिक आणि बानू खाली आले. तो खाली हॉस्पिटल बाहेर गर्दीचा समुद्र. सारे लोक चंद्रमणींचा रिपोर्ट ऐकण्यासाठी उत्सुक होते. सुटाबुटातले नट उभे होते. नट्या उभ्या होत्या. अमृतराव सोलापुऱ्यांना ओळखणाऱ्या अनेक प्रोड्युसर्सनी घेराव घातला. क्या रिपोर्ट है सोलापुरे? चंद्रमणि जी को जसलोक में ले जाने की तयारी है. सर्व बड्या नटांना तेच हवं होतं. म्युन्सिपाल्टीचं औषध वेळेवर न घेणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही आपल्या हिरोने जसलोकचं औषध आणि डॉक्टरांचा उपचार घ्यावा असं वाटत होतं. त्याप्रमाणे होणार आहे म्हटल्यावर ताबडतोब लोकांचे चेहरे उजळले. चंद्रमणि की कंडीशन तो ठीक है? ठीक है, अमृतराव सोलापुरे खोट्या समाधानासाठी बोलले. हॉस्पिटलच्या पायऱ्यांजवळ हॉस्पिटलची पांढरी गाडी उभी करण्यात आली. तिच्या टपावर लाल दिवा होता, इशारा देणारा. साईड मिळावी म्हणून वाजणारी बेल होती. चंद्रमणीला लिफ्टनं वरून खाली आणण्यात आलं. स्ट्रेचर गाडीजवळ आणण्यात आलं. तो बेहोश दिसत होता. स्ट्रेचरवरून हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयने हळूच चंद्रमणीला गाडीत ठेवलं. गाडीत 2 डॉक्टर, एक नर्स आणि सरलादेवी बसल्या. मग घंटा वाजू लागली. गर्दीतून गाडीला वाट फुटली. मग कोणीतरी फिल्मी शौकीन ओरडला, चंद्रमणि अमर रहे, आणि तो रडायलाच लागला. त्याच्या त्या ओरडण्यावर सगळ्यांचे चेहरे कसनुसे झाले. भावनेपोटी माणूस काय बोलतो ते कळत नाही. चंद्रमणि चांगला जिवंत असताना त्याच्यासाठी अमर रहेची घोषणा होत होती. माणिकराज, तुम्ही आता बंगल्यावर जा. बानूला पण ते जसलोकला नको जाऊ. नको, ते बडं हॉस्पिटल, श्रीमंतांनाच परवडणारं हॉस्पिटल. तेथे सरलादेवी आहे म्हणजे काळजीचं कारण नाही. शेवटी लग्नाची बायको कशी का असेना तिचाच मेन अधिकार चालणार. तुम्ही दोघे तिथे गेलात तर तुम्हाला विचारतो कोण? खरं आहे. मग आम्ही जातो जुहूला. जावा, पण तुम्हाला रस्ता कळेल ना. चांगलं टॅक्सीनं जा, मग नो प्रॉब्लेम. मग ते तिघे खाली आले. माणिकराज, माझ्या गाडीनं तुम्हाला जुहूला सोडतो. सोलापुरे बानूकडे पाहत बोलले, कशाला इतकी काळजी घेता आमची? जा तुम्ही अमृतराव. छे, असं कसं होईल? बसून जाऊ आपण सर्व. तिघे राजकमलजवळ आले. अमृतरावाने त्यांची गाडी स्टुडिओ बाहेर आणली. त्यांनी मागचं दार उघडलं. ते दोघे आत बसले. गाडी स्टार्ट झाली. महात्मा गांधी हॉस्पिटलसमोरनं गाडी पुढे गेली. MD कॉलेज, केईम हॉस्पिटलच्या गर्ल्स हॉस्टेलजवळून गाडी पुढे डावीकडे वळली. ती तशीच पुढं वाडिया, केईम हॉस्पिटल पाहत पुढे उजवीकडे वळली. टाटा कॅन्सर मागं पडलं आणि मग सरळ गाडी हिंदमाताजवळून रोडला लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.